बालदोस्तांनो, किलबिल गोष्टीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आजची नवीन गोष्ट ऐकायला तयार? चला तर मग नवीन गोष्ट ऐकूया। एक आटपाट नगर होतं आणि या आटपाट नगरामध्ये खूप छान सगळीकडे सुबत्ता होती। म्हणजे कसं, तो भरपूर पाऊस पाणी, शेत सदैव हिरवीगार आणि सगळीकडे समृद्धी होती। कशाची कशालाही कमी नव्हती, कुठच्याही गोष्टीची तिकडे कमतरता नव्हती। अशा ह्या गावामध्ये तुम्हाला वाटलं असेल की नाही की सगळी माणसं किती मजेत असतील, किती गुणी असतील, किती शहाणी असतील। पण चुकलात तुम्ही बरं का बालदोस्तांनो। या गावात असं मुळी सुद्धा नव्हतं। निसर्गाची एवढी सगळी कृपा ह्या गावावरती होती, एवढं पाऊस पाणी उत्तम होतं, शेतं सुंदर पिकत होती, जमिनी सुपीक होत्या, कशाची कमतरता नसलेल्या ह्या गावात माणसं मात्र फार उर्मट होती, फार आळशी होती। म्हणजे कशी तर असलेलं पाणी बेधडक कसंही वापरायचे, एवढं मिळालेलं धनधान्य वाटेल तसं वाया घालवायचे। त्यांना कशाचीही किंमत नव्हती की आपल्याला देवाने एवढा चांगला पाऊस दिलाय, एवढं पाणी दिलंय, तर पाणी जपून वापरावं, धान्य जपून वापरावं, कुठची गोष्ट वाया घालवू नये। आणि सदा अनकदा एकमेकाशी भांडत तंटत असायचे। आळस सुद्धा त्यांच्यामध्ये शिरला होता। अशा ह्या गावाची दुर्दशा बघून, या लोकांची असं वागण्याची चुकीची पद्धत बघून देवांचा राजा इंद्र होता की नाही, त्याला फार राग आला। बालदोस्तांनो, आपला देवांचा राजा इंद्र हा सगळ्या पावसाचा, वाऱ्याचा, ढगांचा अधिपती आहे। म्हणजे या सगळ्यांना हा इंद्र राजा कंट्रोल करतो। आता ह्या इंद्राला राग आल्यावर त्याने असं ठरवलं की आता ह्या गावात पाऊसच पाडायचा नाही। त्याने गावामध्ये आकाशवाणी करवली की गावकऱ्यांनो, तुम्ही ज्या काही पद्धतीने पाणी वाया घालवता, ज्या काही पद्धतीने अन्नधान्याची नासाडी करता, त्यामुळे आता मी अतिशय रागावलेलो आहे आणि आजपासून पुढची 12 वर्ष ह्या गावात पावसाचा एक कणही पडणार नाही। सगळ्या लोकांनी जेव्हा ही आकाशवाणी ऐकली तेव्हा ते खडबडून जागे झाले। त्यांना कळून चुकलं की पाऊस पडलाच नाही तर आता आपण जे पाणी वाया घालवतोय ना, किंवा धनधान्य वाया घालवतोय ना, ते काहीही मिळणार नाही, खूप मोठा दुष्काळ पडेल आणि सगळी माणसं उपासमारीने, रोगराईने मरून जातील। सगळ्या लोकांच्या लक्षात आलं की आपली चूक झालीये, आता देवाच्या पुढे शरणागती पत्करल्याशिवाय काही उपाय नाही। सगळ्या लोकांनी देवासमोर लोटांगण घातलं, इंद्रदेवाची खूप मोठी पूजा केली आणि त्याला साकडं घातलं की देवा, आमची चूक झाली, आम्ही आता पुन्हा असे वागणार नाही, पाणी अन्नधान्य कुठच्याही गोष्टी वाया घालवणार नाहीत, तर तू आम्हाला उशाप दे आणि या गावामध्ये पाऊस पाड रे बाबा। पण बालदोस्तांनो, आपला इंद्रदेव इतका चिडला होता की त्याने या गावकऱ्यांचं काही सुद्धा ऐकलं नाही। पण त्याला असं वाटलं की या गावकऱ्यांना जरा काहीतरी धडा शिकवला पाहिजे आणि त्यांची एक परीक्षा सुद्धा घेतली पाहिजे। म्हणून त्याने गावकऱ्यांना काय सांगितलं माहितीये? इंद्रदेवाने गावकऱ्यांना सांगितलं की ठीक आहे, आता मी तर तुम्हाला शाप दिला आहे, तुम्हाला उशाप देण्याचं काम फक्त भगवान शंकर महादेव करू शकतात। हे बघा, जर शंकर महादेवांनी डमरू वाजवलं ना, तर माझे ढग त्यांचं नक्की ऐकतील। शंकर महादेवांनी डमरू वाजवलं की ताबडतोब सगळे ढग कामाला लागतील आणि भरपूर पाऊस पडेल। जा, तुम्ही शंकर महादेवांना सांगा की डमरू वाजवा म्हणून। आणि लोक शंकर महादेवांकडे पोहोचण्याच्या आधीच इंद्रदेवाने शंकराला जाऊन गाठलं आणि त्याला सांगितलं, हे बघ, ह्या लोकांना मला चांगली अद्दल घडवायची, सगळं पाणी धनधान्य वाया घालवतात, आळशीपणा करतात, उर्मटासारखे राहतात, त्यांना कोणाची कसलीही पर्वा नाहीये। 12 वर्ष या गावात पाऊस पडणार नाही असं मी यांना शाप दिलाय। आणि त्यांना असं पण सांगितलंय की जर शंकर भगवानांनी डमरू वाजवलं तरच तुमच्या गावात पाऊस पडेल। आता ते येतील तुझ्याकडे, तुला सगळं अगदी पाया पडतील, तुला नमस्कार करतील, तुला गळ घालतील, तुला समोर लोटांगण घालतील की शंकर भगवान डमरू वाजवा, आमच्या गावात पाऊस पडू दे। पण हे बघ, या लोकांना अद्दल घडवायची असेल आणि माझा मान तुला राखायचा असेल तर बिलकुल सुद्धा डमरू वाजवायचं नाही। शंकर भगवान म्हणाले, ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही, मी बिलकुल डमरू वाजवणार नाही, 12 वर्ष डमरू वाजवणार नाही। इथेही लोक आली,
शंकर भगवानांच्या पायाशी अगदी लोटांगण घेतलं आणि त्यांना हात जोडून विनवू लागले की शंकर भगवान, इंद्रदेवाने आम्हाला शाप दिलाय, आम्हाला आमची चूक कळली आहे, पण तुम्ही आता डमरू वाजवा, गावात पाऊस पडू दे. पण शंकर भगवान हटून बसले होते. त्यांनी रागाचं चांगलं सोंग आणलं आणि सगळ्या लोकांना परतवून लावलं. कोणाचं काहीच ऐकलं नाही आणि म्हणाले, मी आता 12 वर्षात डमरूच वाजवणार नाहीये. सगळी लोक निराश होऊन घरी गेली आणि इकडे शंकर भगवान आणि इंद्रदेव मात्र हसत बसले होते लोकांची गंमत बघत. 1-2 दिवस गेले, 8 दिवस गेले, 10 दिवस गेले. सगळी माणसं हैराण झाली होती. त्यांना काय करावं काही कळत नव्हतं. पण एक गंमत अशी झाली होती की त्यांना वाटत होतं की आता पाऊस पडणारच नाहीये, मग शेती करून काय उपयोग, अन्नधान्य कसं पिकवणार. या गावातली सगळी माणसं आणखीनच आळशी झाली. उशिरा उठायला लागली. शेताकडे कोणी फिरकेना, मेहनत कोणी करेना. सगळं गाव अगदी उकिरड्यासारखं झालं. मात्र ह्या गावात एक शेतकरी असा होता की जो नेहमीप्रमाणेच कोंबडा आरवला म्हणजे पहाट झाली की ताबडतोब शेताकडे जायला निघायचा आणि शेतात जाऊन जमीन खणायचा, नांगरायचा, त्याच्यातली ढेकळं मऊ करायचा, असं सगळं शेतीचं काम त्याने चालू ठेवलं होतं. बाकीचे लोक त्याला खूप हसायचे आणि त्याला म्हणायचे, हा हा काय वेडा माणूस आहे, इंद्रदेवाने सांगितलंय 12 वर्ष पाऊस पडणार नाही, मग जमिनीची मशागत करून काही उपयोग आहे का, वेडा आहे नुसता, करू दे त्याला एकट्याला ढोर मेहनत, असं म्हणून लोक त्याची टवाळी करून तिथून निघून जायचे. आपली पार्वती देवी म्हणजे सगळ्या जगाची माता ही सगळीकडे फिरून बघत असायची की कोण काय करते. तिच्या लक्षात आलं की हा शेतकरी इंद्रदेवाने शाप देऊन सांगितलंय की 12 वर्ष पाऊस पडणार नाही, तरी सुद्धा रोज सकाळी शेतात जातोय, जमीन नांगरतोय, जमिनीची सगळी कामं करतोय, आपली सगळी रोजची कामं नीट पाडतोय. पार्वती मातेला मात्र आता ह्या शेतकऱ्याचं खूप कौतुक वाटायला लागलं आणि तिला वाटायला लागलं की हा एकटा शेतकरी मेहनत करतोय, ह्याच्या मेहनतीला तरी फळ मिळालं पाहिजे, ह्याचे श्रम वाया जाऊ देता कामा नये. ती लागोलाग शंकर भगवानांकडे गेली आणि शंकर भगवानांना म्हणाली, शंभो तुम्ही आता डमरू वाजवाच, नाहीतर हा शेतकरी बिचारा जो इतका प्रामाणिकपणाने काम करतोय त्याची सगळी मेहनत वाया जाईल. शंकर भगवान म्हणाले, पार्वती तू मला भरीला पाडू नकोस, मी इंद्रदेवाला वचन दिलेलं आहे की 12 वर्ष मी काही डमरू वाजवणार नाही, आणि या मूर्ख शेतकऱ्याला कोणी सांगितलं की रोज शेतावर जा आणि सगळी कामं कर म्हणून. पार्वती देवी म्हणाली, मी त्या शेतकऱ्याचं बोलणं ऐकलंय, त्या शेतकऱ्याची जेव्हा इतर लोक टवाळी करत होते, त्याची जेव्हा फजिती करत होते, तेव्हा या शेतकऱ्याने त्यांना काय सांगितलं माहितीये का तुम्हाला? त्या शेतकऱ्याने सांगितलं की जेव्हा केव्हा 12 वर्षांनी पाऊस पडेल तोपर्यंत माझी सगळी हत्यारं, माझी शेतीची सगळी आयुधं गंजून गेली असतील, माझ्या स्नायूंमध्ये पण शेतीचं काम करण्याइतकी शक्ती उरली नसेल, आणि म्हणूनच मी अजूनही त्या जमिनीची मशागत करतो आणि माझ्या सगळ्या शेतीच्या अवजारांना रोज धार काढतो आणि रोज ती शेतीची सगळी हत्यारं वापरतो. माझ्या शरीराला सुद्धा बळकटी येण्यासाठी मी शेतात खपून काम करतो. त्याचप्रमाणे जर शेताची रोज मी मशागत केली नाही, रोज ती जमीन उकरली नाही, नीट केली नाही, तर 12 वर्षांनी या जमिनीचा दगड होऊन जाईल, दगड. मग शेतात मी धान्य कसं पेरणार? पार्वतीने सांगितलं. ह्या उत्तरामुळे, ह्या त्याच्या विचारसरणीमुळे मला त्याचं फार कौतुक वाटलंय. शंभू महादेवा, तुम्ही फक्त एकच विचार करा, एक साधासा शेतकरी आपली अक्कल, आपली शक्ती, आपली शेतीची अवजारं गंजू नयेत, नीट चांगली उपयोगात राहावी आणि 12 वर्षांनी पाऊस पडेल तेव्हा आपल्याला नीट त्याचा वापर करता यावा म्हणून एवढी मेहनत घेतोय. तर मला एक तुम्ही सांगा की जर 12 वर्ष तुम्ही डमरू वाजवलं नाहीत आणि तुम्ही डमरूच वाजवायचं विसरलात तर बघा बरं तुम्हाला डमरू वाजवता येतंय का? शंकराला हा मुद्दा मात्र अगदी पटला. त्यालाही वाटलं 12 वर्ष आपण डमरूच वाजवलं नाही आणि आपण डमरूच वाजवायला विसरलो तर आपलं तर सर्वात आवडतं वाद्य आहे हे डमरू, त्याच्याशिवाय आपल्याला तांडव नृत्य करण्यात सुद्धा काहीही मजा येत नाही. शंकराला पार्वतीचं हे म्हणणं अगदी पटलं आणि खात्री करून घेण्यासाठी त्याने आपलं डमरू काढलं आणि डिग 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 असा आवाज करत वाजवायला सुरुवात केली. शंकराच्या डमरूचा आवाज ऐकताच
सगळ्या ढगांनी एकमेकांवर धडामधड आपटायला सुरुवात केली आणि बघता बघता पावसाचे मोठे मोठे थेंब त्या गावावर पडू लागले आणि सगळ्या गावाला पावसाने चिंब भिजवून टाकलं. आता हा शेतकरी मात्र आनंदाने आपल्या शेतात नाचत होता. झालं असं होतं की गावातल्या बाकी सगळ्यांनी गृहीतच धरलं होतं की आता इंद्रदेव 12 वर्ष काही पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला शेतीचं कुठचंच काम करण्याची गरज नाही. फक्त ह्या शेतकऱ्याने 12 वर्ष आपली जमीन, आपली शक्ती, बुद्धी आणि आपली शेतीची अवजारं व्यवस्थित राहावीत, नेहमी तयार राहावीत म्हणून मेहनत घेतली होती. त्यामुळे हा अचानक असा पाऊस पडल्यानंतर ह्याच शेतकऱ्याला फक्त शेतात पेरणी करणं शक्य होणार होतं आणि त्यालाच आपल्या मेहनतीला नक्कीच फळ मिळालं. ह्याचा खूप आनंद झाला. बालदोस्तांनो, जेव्हा कुठचाही आपण प्रयत्न मनापासून करतो तेव्हा आपल्याला देव नक्कीच मदत करतो आणि कुठच्याही प्रसंगात आपण आपलं मेहनत करणं आणि आपला सराव करणं सोडत नाही. बालदोस्तांनो, ह्या शेतकऱ्याने पाऊस केव्हा पडेल किंवा पडणार नाही ह्याचा विचार न करता आपली सगळी आयुधं सतत परजून ठेवली होती आणि आपली शक्ती बुद्धी पण नेहमीच तीक्ष्ण आणि तयार ठेवली होती. असं म्हटलंय ना या गोष्टीत की डमरू काय केव्हाही वाजू लागेल, नेहमी तयारीतच राहायला हवंय. ऐकली का गोष्ट मुलांनो? कशी वाटली? आणि काही लक्षात आलं का तुमच्या की त्या गोष्टीचा जो मेन गाभा आहे, जो अर्थ आहे, त्यातली जी परिस्थिती आहे आणि आत्ताची परिस्थिती किती साम्य आहे बघा तुम्ही. तिथे पाऊस नसल्यामुळे सगळं बंद होतं, तर इथे पॅन्डेमिकमुळे सगळं बंद आहे. जरा चालू होत आहे तो परत सगळं बंद झालं. मग अशा याच्यात आपल्याकडच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण विसरू शकतो. म्हणजे आता बघा ना, तुमच्या सगळ्या शाळा वर्षभर ऑनलाईन आहे. तुम्ही कंटिन्युअस लॅपटॉप किंवा मोबाईलवर आहात, त्याच्यामुळे ई बुक्स आहेत, सगळं ई लर्निंग आहे. परीक्षा देत आहे त्या MCQमध्ये आणि अगदीच लागलं तर शॉर्ट डिस्क्रिप्टिव्ह ॲन्सर्स देतात, पण बऱ्याच ह्याच्यात तुम्ही टाईप करता. तर मग एक गोष्ट अगदी प्रकर्षाने मागे पडते. ती लक्षात आलं का कुठची? रायटिंग, लिहिणं, आणि दॅट इज एस्पेशली स्पीड रायटिंग. ह्याच्यात तुमची लिहिण्याची सवय गेलेलीच आहे आणि फास्ट लिहिण्याची जी परीक्षेमुळे का होईना होती तुम्हाला, ती तर कायमचीच गेली. शिवाय आता निबंध लेखन वगैरे अशा क्रिएटिव्ह रायटिंगच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याही विसरत चाललात तुम्ही. तर असं होऊन चालणार नाही की नाही आपल्याला. शिवाय वाचन सुद्धा तुम्ही बरेच वेळा मी बघते किंडलवर तरी वाचता किंवा ई बुक्स वाचता, पण प्रत्यक्ष पुस्तक समोर ठेवून कधी वाचणार? कारण आपल्या शाळा परत सुरू झाल्यावर हे सगळं सुरू होणार तुमचं. तर ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आणि आत्ता ज्यांच्या मुलांच्या परीक्षा कॅन्सल झाल्या पण होणार नाही तसं कशावरून? त्या होऊ शकतात पुढे मागे, तर त्याची रिव्हिजन करत राहायला पाहिजे आपल्याला. तर काही छोटेसे उपाय म्हणजे बघा, आता ही 10वीची 12वीची मुलं ज्यांच्या परीक्षा कॅन्सल झालेल्या आहेत, एक करू शकता तुम्ही मित्रांमध्ये एक टॉपिक्स वाटून घेऊ शकता आणि प्रत्येकाने एकेका टॉपिकवर क्विज करायची आणि मग ऑनलाईन ती क्विज तुम्ही तुमच्यात खेळू शकता. म्हणजे रिव्हिजन पण होईल आणि तुमची एंटरटेनमेंट पण होईल. आणि आपली स्पीड रायटिंगसाठी आपला टिपिकल वे की दररोज एक पानभर लिहायचं, किती वेळ लागला बघायचं, दुसऱ्या दिवशी तेच पानभर थोड्या कमी वेळात, आणि असं प्रॅक्टिस करत स्पीड आणायचा. आणि निबंधाचे वगैरे तुम्हीच तुमचे विषय शोधून लिहू शकता की नाही. माझ्या ऑनलाईन स्कूलचा एक्सपिरियन्स बघा, हा विषय आत्ताच इथे तयार झाला, किंवा या पॅन्डेमिक आधीचं आमचं मेमोरेबल गेट टुगेदर, असे विषय तुम्ही काढू शकता. आणि नुसतंच लिखाणाचं आणि हे नाही, तर तुमच्याकडे जी तुमची स्किल्स आहेत ना, ती कंटिन्युअस पॉलिश करणं गरजेचं आहे. जणू गाण्याचा रियाज, तुमचा नाचाचा रियाज, पेंटिंग्स, आणि आणखीन काही. चेस येत असेल तुम्हाला तर दररोज चेस खेळत जा. अतिशय चांगला, तो अतिशय बुद्धीला चालना देणारा गेम आहे. आणि हे कम्प्युटरवर खेळायचं नाही, हे प्रत्यक्षात तुमचे ज्या काही रियाज वगैरे आहेत ना, ते ऑनलाईन करायचंच नाहीत, हे सगळं ऑफलाईन करायचं, तर त्याला अर्थ आहे. आणि व्यायाम, मी मागच्या वेळेला म्हटलं तसं, व्यायाम हा तर तुम्ही सातत्याने केलाच पाहिजे. नाहीतर काय होईल, सगळ्यांची मजा माहिती आहे, शाळा सुरू जर झाली, जेव्हा होईल तेव्हा
आई माझं अंग दुखतंय, आई माझा हात दुखतायत, माझे डोळे दुखतायत, अशी मजा व्हायची. म्हणून मित्रांनो, कशाला सांगते आणि आत्ता तुम्हाला हे, कारण आत्ता मोठी सुट्टी आहे ही तुम्हाला मे महिन्याची, ज्याच्यात हे सगळं जरा ऑनलाईन सगळं बाजूला ठेवा. तुम्ही काही थोडेफार क्लासेस असतील ते ठीक आहे, पण हे सगळं ऑफलाईन करा. एक छानपैकी तुमचं शेड्यूल आखा आणि त्याप्रमाणे करा. तुमच्या मित्रांना ह्याच्यात सामावून घ्या आणि बघा किती मजा येते ते. तुमची सगळं ब्रशअप पण होत राहील सगळ्या गोष्टी आणि तुमचा वेळही छान जाईल. मग आई माझा वेळ जात नाही, मला कंटाळा आला, हे सगळं बाजूला होईल. उलट आईबाबांनाही तुमचं कौतुक वाटेल. तर मी का परत सांगते, कारण पॅन्डेमिक संपल्याचं डमरू कधी वाजू शकतं आणि आपल्याला त्यावेळेला जेव्हा हे सगळं चालू होईल त्यावेळेला तयार राहायचं आहे. थांबते मग आता इथेच. भेटूया परत पुढच्या आठवड्यात एक मस्त अशी गोष्ट घेऊन. बाय.